आता बघा आपण काय म्हणलो की माझं जर तुम्ही आजारी पडत असेल तर काय म्हणलं पाहिजे? माझं संपूर्ण जीवन सांगा, काय म्हणलं पाहिजे? चमत्कारानं भरलं पाहिजे. असा शब्द तुम्ही ज्या वेळेस बोलत राहाल तुमच्या जीवनामध्ये आरोग्य भेटेल. जर काहीतरी दुष्टात्म्याच्या घरामध्ये काहीतरी किरकिऱ्या, काहीतरी अशांतीचा प्रकार असेल तर तुम्ही काय म्हणलं पाहिजे? व्यवस्थित सांगा, काय म्हणलं पाहिजे? सगळ्यात चांगलं कोण आहे माहिती आहे का? ती पाठीमागे बसले, म्हणजे पाठीमाग. त्याला हो का बा, आम्हाला काय सांगू नका, आम्हाला काहीच सांगू नका, तुम्ही बोलत राहा, आम्हाला काय बोललं नाही. म्हणून त्या भावानं त्यांची एवढी मोठी साक्षी होती चांगली, गाडी सोडून त्यांना कोणीतरी आलं. मग मी बसल्या बसल्या विचार केलो, एवढी चांगली साक्षी आहे, मग ती साक्षी कसे, साक्षीसाठी काय माहिती आहे का? आम्ही उत्साहित असलं पाहिजे. ज्या वेळेस मी म्हणलो पोरवा कोणी साक्षी आहे का नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं. म्हणजे एवढी चांगली साक्षी होती ती. म्हणून गडबडीने विचारलो, बाबा गाडी घेऊन आलो का नाही. त्यांनी त्याच्यात काय म्हणलेच नाही. मी काय सांगत होतो, जर घरामध्ये काय तुम्हाला जर वाटत असेल आपले लेकरं मुलं मुली आपलं ऐकत नाहीत तर काय म्हणलं पाहिजे? आपल्याकडे कसं आहे माहितीये का, पाळक साहेब प्रार्थना धावा आमचे काम आहे असो, तुम्ही करत ना बरं, इकडे मुंबईत करते, बरोबर आहे का? काही ताई लोकाला जर म्हणले आणि त्या ताईने की तुमच्या पाळकींमध्ये म्हणले की तर प्रार्थनेला जायचं, पहिलं बाई काय म्हणते, किती वाजते तिथं येऊन जेवण बनवावं लागते. हो कसं आहे माहितीये का, मालक लई रागवते तो, तिथून येऊन जेवण बनवावं लागतं. हॅलो, ऐकत आहे का? मला काय सांगायचंय माहित आहे का, तुमचं मन परमेश्वराच्या प्रार्थनेसाठी कितपत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. देवाच्या कार्यासाठी तुम्ही कितपत काही गोष्टी करतात ते लक्षात घेतलं पाहिजे. आता किरणच्या समोर एक साक्षी सांगणं बरोबर नाही, नाहीतर तिचं स्वर्गामधलं प्रतिबळ कमी होणार. पण खरी साक्षी सांगतो, तिने साक्षीदार आहे त्याच्यात, तर ते 2 गोष्टी साक्षी आहेत. काय 2 गोष्टी? माझं लग्न 9 नोव्हेंबर 2021 ला झालं, हसू करोड म्हणजे झालं. हो त्यावेळेस काय झालं, सगळ्या बायका म्हणाले तू काय झालं, हसू करोड का म्हणायले. म्हणजे मला आनंद झाला, एवढा आनंद झाला की आज मी त्या लग्नाच्या हॉल पाशी गेलो की त्याला असं करतो आम्ही, म्हणजे अरे तूच वेगळं समजेल. म्हणजे इथूनच केस गळायची सुरुवात झाली. म्हणून एका ठिकाणी लिहिले, मी म्हणलो नाही बरं, ज्याची बायको मुकी, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. पुढे ऐकू द्या, पुढे म्हणून द्या. आणि ज्याची बायको मुलकी तो सगळ्यात दुखी. काय म्हण कसा काय याच्याबद्दल रिप्लाय काय? जेवलं होतं का नाही तुम्ही काल? का तुम्हाला पनिशमेंट दिली? आज रात्री जेवण भेटणार. एवढे चांगला आवाज आहे, एवढं चांगले गाणे गाता तुम्ही. मी डेव्हिड सरला म्हणलं ह्याला जेवण दिलं नाही काय? हॅलो, एक साक्षी सांगतो मला, त्याच्यानंतर आपण वचनाचं गडीले. पण मला कसं नितीन, तुम्हाला माहित आहे ना, माझा एकदम छोटा संदेश असते, आहे का नाही? एकदम एकदम छोटा संदेश राहते, मालूम आहे ना? हा, 9 नोव्हेंबर 2021 ला माझं लग्न झालं, म्हणजे लग्नाची डेट होती. आणि मग किरण एका ठिकाणी जॉब करत होत्या. अविनाशला मी माहित नाही, त्यांनी केले, त्यांच्या बायकोने सांगितलं असं काय माहित आपल्याला. तर त्यांच्या बॉसने काय केलं, त्यांना सांगितलं की तुम्हाला सुट्टी नाही. माझं लग्न संध्याकाळच्या वेळेला होतं. आणि त्यांनी जिथं पहिलं जॉब करत होते का, मग त्यांनी काय केलं, काही हो, आता त्यांनी मला पास्टर म्हणते, त्यांनी काय म्हणले पास्टरच्या लग्नाला जायचंय म्हणजे जायचे, काय हो. मग ह्यांनी काय केलं माहितीये का, नाही बॉसला सांगितलं की नाही तुम्ही मला सुट्टी देणार नाही, तोपर्यंत नाही तुमचं काम नको. बरोबर आहे की? हा, तिने तिकडे बघायला, तर मी वकील राहिला माणूस आहो, मी सगळे साक्षीदार घेऊन फिरतो खिशात, म्हणजे साक्षीदार घेऊन फिरतो. हो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी रविवारी कधीच खोटं बोलत नाहो. हा निहाल, बाकी दिवसाचं काय मला माहित नाही, आपण रविवारी खोटं बोलत नाही. मग त्यांनी काय केलं, किरण ना की पास्टरचं लग्न आहे मला जायचं, म्हणून त्यांनी काय केलं, त्या बॉसला काय सांगितलं की नाही मला नको तुमची ड्युटी, आणि त्यांनी ते रिझाईन दिलं त्याला, आम्हाला यायचं. आणि त्यांनी लग्नाला आले, आणि लग्नाला आलेत, भेटले, ती छोटी छोटी फुलं राहते ती टाकले आमच्यावर. आता त्यांना बघितलेस, मी म्हणलं कसं काय सुट्टी दिली.
नाही म्हणले मास्टर, ते जॉब सोडला, तिथं लेटर लिहिलं बॉसला आणि सांगितलं की आम्ही करणार नाही. आता त्यांनी तर म्हणल्या, पण माझ्या मनात धडगस काय झाली, जॉब गेला त्यांचा, काय करायचं असं. लग्नाच्या तिथून मी म्हणत होतो, देवा किरणला चांगला जॉब भेटला पाहिजे, कारण आपल्यासाठी त्यांनी म्हणजे लग्न महत्वाचं नव्हतं, पण त्यांचं एक ही होतं की माझ्या लग्नात यावं म्हणून. माझ्या लग्नात वराडी कमी होते. होय हो, लॉकडाऊनचा काळ होता ना त्यावेळेस, त्याच्यामुळे लय वराडी कमी होती. तर माझं बी लग्न लय बाहेर झालंय. 2 रिसेप्शन होते मला. निहाल एक हिंगोलीमध्ये, एक इकडं, 3 होते हो, एक लातूर मध्ये, दीपिका पदकून नंतर माझंच लग्न झालंय 3 रिसेप्शनचे. तर मग यांनी काय केलं, किरणला दिला राजीनामा. मग मी विचारात पडलो की प्रभू आता त्यांनी तर असं केलं. तुम्हाला सांगतो इथं किरण त्यांच्या बॉस कधी कॉल करत, त्यांच्या बॉसनी किरणला कॉल केला, बरोबर, आणि मेसेज टाकला की तुम्ही असं कसं गेलो निघून, हो का, त्यांनी समोर आहेत. आणि त्या बॉसनं कॉल केला आणि म्हणलं की अरे तुम्ही असे कसे गेले तुम्ही, बरं ठीक आहे तुम्ही या. एक बॉस यांना म्हणतोय. आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती का, परमेश्वरानं त्यांना आणखीन एक चांगला जॉब दिला आणि विशेष सॅलरी, पगार सुद्धा वाढ झाली त्यावेळेस. म्हणजे मला काय सांगायचं माहिती आहे का, ते बार साक्षी ते गोष्ट बोलत होते त्यांनी की माझा परमेश्वर खूप महान आहे, माझा परमेश्वर खूप महान आहे. हे कशामुळे होते माहिती आहे का, ज्या व्यक्तीने परमेश्वराचा तो अनुभव घेतलाय का, तो अनुभव आम्हाला मोठा बनवतो. हालेलुया, हालेलुया. आणखीन एक साक्षी सांगे ना त्यांची, आणखीन एक साक्षी लॉकडाऊन मधली, ते अविनाश आहेत त्याला साक्षीदार, कारण त्यांनीच मला फोन केले त्यावेळेस. त्यांना नाही, कुणाला स्वप्न पडलं होतं, ह्यांना माहित नाही, पण ते एक स्वप्न पडलं. ओके, आलो मी पुन्हा सांगत राहतो. माझ्याकडे साक्षी आहे बरोबर. बरं, ती तुम्ही मंगलपरी नाही कसं काय म्हणलो तुम्ही, हो बाबा लग्न करायचं तुमचं बी, मंगलपरी नाही ह्याच्यासाठी म्हणलं की बघा आमचं बी, ते आमच्याकडे लक्ष आहे. आज आम्ही एक परमेश्वरामध्ये समर्पण करणं कसं असतं ह्याच्याबद्दल शिकणार. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ख्रिस्तामध्ये तुम्ही किती वाढताय त्याला महत्व नाही, तुम्ही किती समर्पणाच्या द्वारे परमेश्वरामध्ये वाढताय त्याला महत्व आहे. समर्पणाचे कार्य कुणाच्या बी हातामध्ये होत नाही. काही लोक काय म्हणतात माहिती का, मी देवासाठी काय करते. बघा, 2 गोष्टी आहेत, देवासाठी करणं आणि देवाकडून करणं, 2 फरक आहेत. इंग्लिशमध्ये बाय आणि टू म्हणतात. देवासाठी करणं वेगळी गोष्ट आहे आणि देवाकडून करणं वेगळी गोष्ट आहे. खास करून जे लीडर लोक आहेत, परमेश्वरानं मला सांगितलं की हा संदेश आजचा जो आहे या कलिसियाच्या लीडर लोकांना सांगा. ऐका, पुढे ऐका, लीडर लोकांना सांगा. कशासाठी माहित आहे का, आता तुम्ही म्हणताल त्यांनाच म्हणले आम्हाला नाही, तसं नाही. बरं, येणाऱ्या दिवसातले तुम्ही सुद्धा एक भविष्यातले लीडर आहेत. म्हणून परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही एखादं काम जे आहे परमेश्वराकडून आहे म्हणून करताय की परमेश्वरासाठी करताय. उदाहरणार्थ, माझ्याकडले उदाहरण आहेत. नितीन, बरे आहेत का तुम्ही? हो, तुम्ही वाजवलं की मला लय आवडते. काहीतरी म्हणा की माझा संदेश अजून सुरू झाला नाही, बंद पडलं का? हो, ठीक. बघा, जर तुम्ही देवासाठी जर काय करत असाल, एखाद्या वेळेस तुम्ही काय करत असाल, आज कोण सकाळी ते 2 ताई आल्या होत्या, कुठे गेले ती, तिनं आणि ते मनीषा आल्या होत्या, ते सकाळी येऊन काय ते झाडू वगैरे काढत होत्या. तुम्ही काय म्हणता, आम्ही देवासाठी करता. ए बाई, तुला नाही असं विचारायला. बरं, काही लोक कधी कसं भेटतात माहितीये का, 25 डिसेंबरला भेटतात, लगेच दुसऱ्याच 25 डिसेंबरला. कलकत्त्यामध्ये कसं आहे माहितीये का, रविवारी कलकत्त्यामध्ये विश्वासू लोकांना काय म्हणतात माहितीये का, जे विश्वासू रविवारी येतात त्यांना म्हणतात आयतवारी, म्हणजे फक्त रविवारी येते. तसं आपल्या महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा वेगळा आहे. या क्रिसमसला आलं की दुसऱ्याच क्रिसमसला येते. आता क्रिसमसला काय येते त्याचं कारण मला विचारा का, ड्रेस एकदम ढिगारावर मेकअप करून, आहे का नाही नितीन? आपण दोघं किती बी मेकअप केलं तर मी काही बोलणार नाही. अहो, आपल्याला गर्व आहे नितीन, गर्व आहे आपल्याला, एकदम गर्व आहे आपल्याला. म्हणा की आपल्या दोघाला कलर गेला तर पैसे वापस.
अहो आता चंदन गायला काय म्हणले की आम्ही परमेश्वराची कला आहे म्हणले ना, ती म्हणले आपण दोघं कशी कला माहित आहे का, ती गोर काहीतरी देवानं आपल्याकडे दिलंच नाही त्याच्यामुळे. ओके, हालेलुया हालेलुया. बघा मी काय म्हणतो, जर तुम्ही एखाद्या वेळेस झाडू मारताय आणि तुम्ही काय म्हणता आम्ही देवासाठी करतो, पण त्या झाडू मारताना जर एखादं माझ्यासारखं आलं, हे काय झाडू मारलो लगेच राग येते, बरोबर आहे का? म्हणजे जर तुम्ही देवासाठी कराल तर तुम्हाला राग या पाहिजे का हो? म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जी काम करलो कोणी त्याच्यात तुम्ही तुमच्यासाठी करायला, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, लोकांकडून वाहवा पाहिजे, ते काम परमेश्वराकडून नाही. आणि जे परमेश्वराकडून करायचे म्हणलेला जी विषय असते ना, तिथं तुम्हाला काही जरी म्हणलं तर तुम्ही एकच म्हणणार, मला देवानं हे काम दिलं ही पूर्ण करायचे. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट शिकवायची आहे की ख्रिस्तमय जीवन जे आहे हे समर्पणाचं जीवन आहे, परमेश्वरामध्ये वाढण्याचं जीवन आहे. आणि दर दिवसा आम्ही परमेश्वरामध्ये दर दिवसा समर्पण करत करत आपल्या जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे. लेकराचं नाव अर्पण ठेवून काही होणार नाही, लेकराचं नाव अर्पिता ठेवून बी काही होणार नाही. त्या शिर्डीमध्ये मुलीचं मीच नाव ठेवलं होतं अर्पिता, मीच म्हणलो होतो चंदन, मीच म्हणलो होतो मुलगी होणार आणि झाली मुलगी. तर त्यांनी किती हुशार होते म्हणले, पास्टर तुम्ही मुलगी म्हणलो होतो सांगा नाव, आणि आम्ही सांगितलं अर्पिता. आणि नंतर मला कळालं अर्पिता नाव कुणाचं आहे, विचारा मला, सलमान खानच्या बहिणीचं आहे, सलमान खानच्या बहिणीचं, त्यांच्या घराचं नाव अपार्टमेंटला तिचं. हालेलुया. बघा भाई, आमची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही बॉलिवूडच्या ह्याच्यात राहिला, पण मला कधी बॉलिवूड मध्ये चान्स भेटला नाही, भेटणार बी नाही. माझा चेहरा हिरो सारखा बी नाही, विलन सारखा बी नाही, बरोबर आहे की नाही? तुमचा चेहरा आहे बघा एकदम जबरदस्त. अहो हिरो नाही तर नाही, विलनचा तरी आहे. हा, हालेलुया. तसं देवाकडून जर तुम्हाला काही काम जर भेटत असेल तर त्या कामामध्ये सर्वात पहिलं परमेश्वर तुमचं अर्पण किती आहे बघा, आणि ते काम तुम्ही पूर्ण अर्पणतेने करता येईल. आता हे दोघं जे आलेत ना, किरण आणि अविनाश, तुम्हाला सांगतो एवढा तिकिटासाठी गोंधळ झाला तो का ती दोघं समोर आहेत. नाही, यांनी त्यावेळेस फोनवर नव्हते, किरण होते. काय झालं माहितीये का, तिकीट काढण्याचा प्रयत्न करत असताना एक तिकीट भेटण्याचा, यायचे ह्यांची तिकीट भेटले, जाण्याचे तिकीट काढत असताना काय झालं, सगळं मी त्याच्यात टाईप करून ठेवलं, आता बस तिकीट काढायचे. पेमेंट सुद्धा पेड केलं, पण ते सर्व्हर डाऊन झालं. आता मी तर किरणला काय म्हणलं, बघा बाबा आता ते तिकिटाचं काय आपल्याला काय होणार बाबा, काय होतंय की काय माहित नाही असं म्हणलं. त्यांनी काय म्हणलं, नाही नाही पास्टर म्हणले काय हो आपल्याला जायचे, आम्ही बस नाही येऊ. आणि त्यांनी सकाळी 5:45 परभणीमध्ये उतरलेत, तिथून त्यांनी ती दुसरी काहीतरी घेऊन परत आलेत. म्हणजे मला काय सांगायचं माहिती आहे का, जर परमेश्वराकडून तुम्हाला काही जर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मागे पुढे बघितलं नाही पाहिजे. एक सुंदर साक्षी आपण अविनाशच्या जीवनातून ऐकली. एक हृदयाचं होल असलेला मुलगा आज तुमच्या समोर देवाचा सेवक म्हणून आणि देवाची स्तुती करण्यासाठी तुमच्या समोर उभारलाय. देव किती महान आहे. हे कधी होऊ शकतं माहिती आहे का, हे कधी होऊ शकतं की ज्या वेळेस तुमच्या जीवनात बंद करावं का, मला सगळ्यात जास्त वाईट वाटते. हा नाही, घडीचं म्हणजे की घडी एकदम काय व्हायला पाहिजे, मागे जायला पाहिजे. हा ओके ठीक. परमेश्वराचं समर्पण करणारं जीवन कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल आम्ही बघूया. पहिला राजाचं पुस्तक 19वा अध्याय 19वं वचन वाचायचं. सगळे लीडर लोक थोडस जरा ध्यान द्या, कारण मला माहिती आहे डेव्हिड सर नसताना तुम्ही सगळ्या लोकांनी चर्च चालवलंय, पण ते चर्च चालवत असताना मला सरांनी सांगितलंय म्हणून केलंय का ही परमेश्वराकडून आहे म्हणून केलंय ह्याच्याबद्दल विचार करायचा. काढले का ए बाळा, कुठे गेलं रे? हा, पहिला राजा 19वा अध्याय 19. माईक चालू कर, नाही का? लाईट गेली? हा निहाल लाईट गे, हा ती चालतंय का? हा वाचा.
अरे चाल करून द्या की 19 वचन. हा. तो तेथून निघाला तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. हा. तो बैलांची 12 जोते चालून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. थांबा मनीषा थांबा. इकडे लक्ष द्या. आता बायबल मध्ये घुसायची गरज नाही. आता इकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलू का मी? ज्यांनी बायबल आणले, अरे असं करा की त्यांच्यासाठी धन्यवाद. बघा किती अवघड आहे. एवढ्याच लोकांकडे बायबल आहे. आणि ज्यांनी बायबल आणलं नाही त्यांच्यासाठी विशेष धन्यवाद. थांबा पुढे ऐका. आणि जी बायबल आणलं नाही ती आपलं बायबल आणलं दुसऱ्याच्या मुलगे घडलेले अशासाठी विशेष धन्यवाद आहे. तिकडं तर करलाय बर. असू देवाचा एक सेवक होता, देवाचा एक भविष्यवक्ता होता, प्रभावी भविष्यवक्ता होता. त्याचं नाव एलिया होतं. आणि हा एलिया जो आहे परमेश्वराच्या सोबत त्याचा संबंध चांगला होता. जे प्रभू बोलेल तोच ऐकायचा. त्या एलियाबद्दल असं लिहिलंय, त्याच्या घरचे तो कुठं राहायचा त्याच्याबद्दल लिहिलं नाही. त्या एलियाबद्दल एक शब्द वापरला गेलाय, तो तिबशी एलिया परदेशी म्हणून राहत होता. त्याच्या घरी राहायचं एक ठिकाणा नव्हता. आणि दुसरं असं लिहिलंय, पण परमेश्वराच्या समोर राहण्याचा त्याचा जास्त अनुभव होता. काही जरी झालं तर परमेश्वराच्या समोर थांबायचा तो. काही जरी झालं तर परमेश्वराला विचारायचं, प्रभू काय? परमेश्वरानं सांगितलं 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही. तो गेला राजापाशी आणि राजाला सांगितलं, राजा पुढचे 3.5 वर्ष पाऊस अहो कुणाला जाऊन सांगते? राजाला. तर विचार करा, जो राजा आहे, ज्याचं राज्य तिथं चालते, त्या राजाला जाऊन तो डायरेक्ट म्हणतो, माझ्या बोलण्या वाचून पुढचे 3.5 वर्ष तुझ्या या राज्यात पाऊस पडणार नाही. हा विचार केला नाही की राजा मला मारेल का? तो एक विचार केला, जी गोष्ट मला परमेश्वरानं सांगितलेली आहे, मला ती काही हो कुणाच्याही समोर निडरतेने जाऊन सांगायचे. काही हो, माझ्या जीवनामधलं कितीही मोठं नुकसान जरी असेल तर मी घाबरणार नाही. म्हणून राजा दावीद म्हणतो, अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तुझी आकडी आणि काठी मला धीर देते. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य असतं, ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अद्भुत अभिषेक असतो, ते कुठल्याही गोष्टीला घाबरत नाहीत. काही हो, ज्या गोष्टीला परमेश्वराकडून आमच्याकडे आहे त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी काही जरी झालं, नुकसान जरी झालं, हरकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हा एलिया त्या राजाला जाऊन सांगतोय, 3.5 वर्ष तू काही जरी झालं तर तुझ्या राज्यात पाऊस पडणार नाही. परमेश्वर बुद्धिमान होता. लगेच परमेश्वरानं काय केलं, त्या एलियाला सांगितलं, असा एक नाला आहे, करीत नामक नाला आहे, छोटस नाला आहे, तू तिथं जाऊन राहा. का सांगितलं माहिती का? लगेच दुसऱ्या दिवशी राजा त्या एलियाला हुडकत होता. बोलला, एक प्रश्न विचारू का चंदन? तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या चेहऱ्याकडून बघितलं की प्रश्न विचारूच वाटना. तुम्ही विचारा, आम्हाला काही नाही. ओके, 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही, कोण सांगितलंय? कोण? ही प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता, 3.5 वर्ष पाऊस कुठं होता? निहाल क्या बोलने का? कुछ है क्या? नहीं? अरे कुछ तो बोलो ना. अच्छा, सांगा काही. 3.5 वर्ष पाऊस कुठं होता? कोण सांगेल? काहीतरी म्हणा की, हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. नितीन, काहीतरी म्हणा तुम्ही. तुमचे तिरळ्याचेच नाव मग लक्षात आहे. ही बॉडीगार्ड, गायक आणि आपण दोघं भाऊ. 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही, एलियानं सांगितलं. माझा प्रश्न असा होता की तो 3.5 वर्ष पाऊस कुठं होता? मी तुम्हाला सांगतो. 3.5 वर्ष पाऊस जो आहे एलियाच्या जिभेमध्ये होता. कारण
एलियानं जसं 3.5 वर्ष पूर्ण झाले, आपल्या जिभेच्या द्वारे त्या परमेश्वराच्या नावामध्ये आज्ञा केली, आता पाऊस पडला पाहिजे, आणि पाऊस पडला. मला तुम्हाला एक गोष्ट शिकवू द्या, तुमच्या जीवनातले आशीर्वाद तुमच्या जिभेमध्ये आहेत. समजलं का नाही? तुमच्या जीवनातले आशीर्वाद तुमच्या जिभेमध्ये आहेत. हळूच बोलतो, तुमच्या जीवनातले श्राप तुमच्या जिभेमध्ये आहेत. बरोबर आहे का? हो. कसं माहितीये का, तुमचं लेकरू जर तुमच्या समोर अभ्यास करणं झालं, तर आजकालची माय काय म्हणते, काय करावं की रिश्ता अभ्यास करत नाही, हे नापास होते, हे नाही नापास होते. बघा, लेकरू नापास होते. मी म्हणणार तुम्ही करून बघा, मला काय करायचं, तुमचं लेकरू नापास होते. जर तुमचा नवरा दारू पित असेल आणि तुम्ही जर मला हे बेवडं कवा सुधारते, हे 4 शेवटला गंध झाले तसे तेव्हापासून, म्हणजे असं इथं करत नाही तो, चेन्नई मध्ये करते. माझ्या जीवनाचं असं इथं करत नाहीत, ज्ञान इथं नाही करत. ते आपण सगळे सांगतो. असं जर म्हणलं की नाही, तुमचा नवरा दुसऱ्या दिवशी 2 बाटल्या पिऊन येते मग दारूच्या. आणि समजा दारू पिऊन आलेला नवरा, तुम्हाला कोणी विचारणार, तुझ्या बायकोला विचारणार नाही तुम्ही दारू पिता. दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला जरी तुम्ही म्हणलं, माझा नवरा एकदम चांगला आहे, माझा नवरा एकदम चांगला आहे, एक दिवस चांगला होत, नवरा पटक नाही म्हणून दारू मी पिला चढल्या हिला, काय म्हणून बापरे दारू मी पिला, बायको असं कसं बोललं. एक दिवशी काय होईल माहिती का, नवरा ती गोष्ट ऐकून काय करून माहिती का, 100% दारू सोडणार. तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे, कारण वचनामध्ये असं लिहिले, जिभेच्या हाती मृत्यू, जीवन, श्राप आणि आशीर्वाद 4 गोष्टी लिहिलेल्या आहेत. मग त्याच्यापैकी सोलेमान राजा म्हणतो, तुम्ही फक्त काय घेतलं पाहिजे, जीवन घेतलं पाहिजे. म्हणून आजारपण असू द्या, तंगी असू द्या, कडकी असू द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय म्हणलं पाहिजे, माझं जीवन आशीर्वादित आहे. आणि पहिलं सकाळी मी एक गोष्ट सांगितली होती, निहाल क्या बोला तर मी, माझं जीवन चमत्कारानं भरलेलं आहे. तेव्हा का आधी हसा, तुम्ही हसा, एकदम हसा हो. हा, माझं जीवन चमत्कारानं भरलेलं आहे. बरोबर आहे की? बरोबर आहे. मला वाटलं नुसतं हसूच लागलो काही. त्या नर्सीमध्ये आम्ही गेल्या महिन्यामध्ये गेलो, नर्सीमध्ये एका ठिकाणी प्रार्थना करा. आता जसं तुम्ही हसायला का, तसं एक आंटी होती, मी प्रचार करलो होतो. त्या आंटीने काय सांगितलं, फड म्हणा, मला तुम्हाला बघितली जानेवारीवरच आठवण. तिचे 4 दात तुटलेली होती. होय हो, 4 दात तुटले होते. मी मनामध्ये मला एवढं ही वाटलं ना नितीन, मी काय म्हणलो, मला वाईट समजून का, मला म्हातारे तुला जानेवारीवर आठवलाय, पण देवाचं वचन आठवणार. तुम्ही असे काय ना, बरं तुम्ही माझ्या सगळे काळजातली माणसं आहो, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्ही हसू लागला. बरं असं एलियानं, आता एलिया काय झालं माहिती का, त्याच्यामुळे काय झालं, काहीतरी गोष्टी झाली. एलियाला ती राणी हुडकायला लागली, इजबेल नावाची एक राणी होती. तिनं सांगितलं की तुला मी मारणार. आता एलिया दुःखी झाला. दुःखी झाल्यानंतर तो काय करायला लागला माहिती का, देवाकडे प्रार्थना केली, देवा मी आता काही चांगला नाही, मला मारून टाक. असं अशी प्रार्थना एलियाने केली. कधी अशी प्रार्थना करायची नाही. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये बहुमूल्य आहे. अविनाश त्यांच्या साक्षीमध्ये सांगत होते, त्यांनी काय म्हणलं त्यांच्या आईला की एवढा दवाखान्याचा खर्च व्हायला तू काहीतरी जीवनामध्ये का घालून दे, मी म्हणजे मरेन. त्यांना माहित नव्हतं परमेश्वरानं त्यांना जीवन ह्याच्यासाठी ठेवलंय, कारण त्याच्या महिमेसाठी त्यांचा वापर करायचा. आता त्यांच्या लक्षात येत असेल की बाबा परमेश्वरानं केवढा मोठा चमत्कार. म्हणून अशी कधीच प्रार्थना करायची नाही की परमेश्वरा मला मारून टाक, कारण आमचं जीवन इतर लोकांपेक्षा जास्त आशीर्वादित आहे. आमचं जीवन इतर लोकांपेक्षा जास्त आशीर्वादातून जास्त चमत्काराचं आहे. म्हणून अशी कधी, किती जरी तुमच्या गोळ्या खात असाल तुम्ही, किती जरी तुमच्याकडे आजारपणा येत असेल, तर एक गोष्ट आजपासून एक गोष्ट तुम्हाला शिकवतो, तुम्ही एक गोष्ट बोलत जा, माझं संपूर्ण जीवन चमत्कारानं भरलेलं आहे. हीच गोष्ट बार बार बोलत राहा तुम्ही, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य. हालेलुया, हालेलुया. हात उंच करे, हालेलुया.
हालेलुया. म्हणजे असं हालेलुया बोलावं लागते म्हणजे कळते कोण कोण झोपलंय. हा जी झोपलंय का लगे अरे अरे म्हणजे जागी होते तो ध्यान होते ना. हा तुमचं कसं आहे. तुम्हाला जर झोप आली तर गळ्याच्या माझ्याकडे बंदूक आहे. रावडी राठोड म्हणता येईल ना मिशा नाही. आता एलियानं काय केलं माहिती आहे का, स्वतःसाठी मृत्यू मागितली. आम्हाला मृत्यू द्या देवा. देव आपल्या प्रॉफिटचं, देव आपल्या दासाचं बोलणं ऐकतो. पण ते बोलणं ऐकत असताना परमेश्वरानं वेगळ्या पद्धतीनं काम केलं त्याच्या जीवनात. 2021ला माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस मी, आमचे एक सर होते जे प्रभूमध्ये स्वर्गात गेले. त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की सर, ते प्रॉफिट होते, त्यांनी 100 प्रॉफिटिक लेसन लिहिले. त्यांनी बरेचसे पुस्तक आहेत त्यांची. त्यांना काय, त्यांच्यासोबत सेवा करण्याचा मला एक चान्स भेटला. त्यांना काय म्हणलं, प्रॉफिट माझ्या लग्नामध्ये तुम्ही काय करा माहिती आहे का, थोडं एक मॅसेज सेरेमनी तुम्ही घ्या. त्यांनी काय म्हणले, नाही नाही म्हणले प्रॉफिट मला जमणार नाही कारण माझी भाषा इंग्लिश आहे. म्हणलं आम्ही ट्रान्सलेशन लावू. नाही नाही म्हणलं नको, पण म्हणजे तुझ्या लग्नामध्ये मी काहीतरी करेन. बघा आता एक परमेश्वर कसे गाईड करतोय. हा व्यक्ती मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे, पण सगळ्यात लंबड. आमचं लग्न लावणारे दुसरेच होते, दुसरेच मास्टर होते. एकदम धिपाड होतं एकदम ह्यांचे चर्चे. आणि मी माझ्या लग्नामध्ये जी कोट लग्नात घातलो तीच 5 तारखेला घातलो, काल परवा. 5 वर्षानंतर कोट. सरकार बदल गई. सरकार कहा बदली, सरकार वही आहे. हा आमदार झालं नाही. पण काय झालं माहितीये का, लग्न नावणारा पास्टर वेगळा आहे, तो सर्व सांगणारा संदेश देणारा पास्टर वेगळा आहे. आता बघा प्रभू कसं कार्य करतोय माहितीये का. परमेश्वरानं काय केलं माहितीये का, जो सेवक जो लग्न लावत होता, जो संदेश देत होता, त्यानं काय केलं, आता आमच्यामध्ये प्रॉफेट टोनी म्हणून आहेत, टोनी मथायस आहेत, ते तिथं बसलेत, त्यांनी येतील आणि नवीन दाम्पत्याला आशीर्वाद देतील. आणि ते पुढे आले आणि त्याने कागद काढला. बाबू उसमें ते बॅग में कागद दिले. त्याने कागद काढला आणि ते काय केले माहितीये का, प्रॉफेट सचिन तुमच्या दोघांसाठी मला 1 आठवडाभर परमेश्वराने जी काय दिले ती लिहिले. आणि ते काय केलं माहितीये का, ते वाचायला लागले. ते काय वाचायला लागले, ते काय होतं माहितीये का, आमच्या जीवनामध्ये काय काय होणार आहे, काय काय होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये काय काय होणार, हे सगळं लिहिलं त्यांनी. हे सगळं भविष्यवाणीच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. आणि तुम्हाला सांगतो 98% गोष्टी ह्याच्यातल्या खऱ्या झाल्या. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेस त्यांना पुढे बोलवण्यात आलं, मी पाठीमागून बघत होतो, अरे ते लांब बसलेत, काय होते, त्यांनी काय येतात का नाही. माझ्या मनात अशी इच्छा होती, परमेश्वर ज्या वेळेस बोलतो ना तर आमच्या जीवनातल्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण करतो. आणि त्या व्यक्तीने काय केलं, आम्हाला ज्यावेळेस आशीर्वाद देताना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जात असताना त्यांनी काय केलं माहित आहे का, म्हणजे प्रॉफेट सचिन मी जी काही तुम्हाला बोललोय का नाही, ह्या कागदामध्ये आहे. आज सुद्धा मी कागद ठेवलं जपून. का माहित आहे का, आज 5 वर्ष झाले त्या गोष्टीला. ते प्रभूचे सेवक हे जग सोडून गेले, पण त्यांची बोललेली एक सुद्धा गोष्ट मी कधी ही केली नाही. 5 वर्षानंतर देखील हा कागद माझ्याकडे आहे. मला काय सांगायचं तुम्हाला माहित आहे का, की ज्या वेळेस परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये कार्य काही करायचं असेल ना, त्यावेळेस परमेश्वर 100% तुमच्या जीवनात कार्य करणार. पण तुमचा प्रतिसाद परमेश्वराला पाहिजे. आता परमेश्वरानं काय केलं, या एलियाला काय सांगितलं माहित आहे का, तू जे आहे तुझ्या जागी काय कर माहित आहे का, शापाचा एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे एलिशा. त्या एलिशाला तुझ्या जागी, तू जो प्रॉफेट आहेस, तुझ्या प्रॉफेटचा अभिषेक त्याच्यावरती दे आणि तू प्रॉफेटचा अभिषेक त्याला कर. तुझ्या जागी, एलियाच्या जागी आता एलिशाची नियुक्ती होते. ऐकून घ्या, एलियाच्या जागी एलिशाची नियुक्ती होते. परमेश्वर त्याला सांगतोय की तुझ्या जागी, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परमेश्वर नियुक्त करतोय. तुमच्या जीवनामध्ये अपोस्टोलिक कॉलिंग मध्ये परमेश्वर 100% तुमचा वापर करणार. परमेश्वर नियुक्त करतोय. मला एक कोणाला तरी सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठंतरी देवाच्या सेवेसाठी नियुक्त होतायत. आमेन. कुणी विमान नाही हो. मी असं म्हणलं की तुम्ही, तुमच्यापैकी कुणी असं आहे ज्याला देवाच्या सेवेसाठी परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये नियुक्त करतोय. आता काय झाले, थांबा, आता काय झाले,
एलिया काय करतोय माहितीये का? तो शापातचा पुत्र एलिशा जो आहे त्या एलिशाकडे येतोय. एलिशा नावाचा अर्थ काय माहितीये का? एलिशा म्हणजे परमेश्वर सर्व बघेल. बायबल मधले एक एक नावाचा अर्थ आहे. आम्हाला आमच्या बायकोच्याच नावाचा अर्थ कळणार. बायकोचं नाव तरी माहित आहे बदल. एलिशा म्हणजे परमेश्वर सर्व पाहेल. आता एलिया जो आहे त्याला माहिती नाही एलिशा कोण आहे आणि काय करते काहीच माहित नाही. फक्त नाव सांगितले, त्या नावापाशी जायचे, त्या नावानं काय करायचं माहितीये का? त्या नावाचा व्यक्ती तिथे आहे. 2020 आणि 19 जे आपलं लॉकडाऊन चालू होतं, भरपूर मोठं लॉकडाऊन चालू होतं. त्या लॉकडाऊन मध्ये आम्ही लॉकडाऊन असताना चर्चेस आपले बंद होते. हालेलुया. चर्चेस बंद होते आपले, प्रचार असा करता येत नव्हतं. आम्ही काय केलं होतं माहितीये का? एक छोटीशी रूम घेतली होती आम्ही लातूरमध्ये आणि तिथं मी काय करायचं, लाईव्ह करायचं. बऱ्याचशा पेजवरती लाईव्ह करायचं, युट्यूबवर लाईव्ह करायचं. मग ते काय झालं एक वेळेस माहितीये का? कुणी तर मला कमेंट केली युट्यूबवर, तुमचे विषय खूप सुंदर असतील पण तुमचा आवाज आम्हाला येईल. लय वाईट वाटलं मनातून. विचारा का चंदन, विचारा की माईक नव्हतं माझ्याकडे. या असलं तर काय झालं माहितीये का? मी विचार करायला लागलो आपल्याला माईक घ्यायचंय. तर मग सकाळी अचानक किरणशी बोलत होतो. वकील माणूस आहो आपण, सगळे साक्षी पुरावे आपल्याकडे आहेत. किरणनं फोन केला, म्हणले की पास्टर मला एक स्वप्न पडले. बरोबर आहे. आणि मी मला हा सांगा, आपण कसं आहे स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो प्रभूकडून. मग त्यांनी सांगितले की अशी एक कार आहे आणि पाठीमागच्या सीटमध्ये मी बसलेली आहे आणि तुम्ही असं पुढे काय तर माझ्याकडे एक असे गिफ्ट काहीतरी आहे आणि मी तुम्हाला देते. बरोबर आहे किरण? हा, असं गिफ्ट म्हणल्यानंतर मी खुश झालो. गिफ्ट कुणाला नको आहे ना? हो म्हणा की. अरे हो म्हणा. यांना जेवण दिलं नाही काय? हा का सांगितलं ए हसायचं नाही रे, असं काय म्हणलंय? कुठे गेलेत त्यांनी जेवण बनवलं? हा तसं नाही ना. मग काय झालं माहिती आहे का? मग यांनी म्हणले की पण असं असं. मग त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला मी, असं असं असेल. तर मला माहित नाही बरं काय. त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर अविनाशने फोन केले. म्हणजे पास्टर तुम्ही ते लाईव्ह कसं घेता म्हणले. मी म्हणलं काय, ती अशी एक रूम आहे, तिथं एक असं एक मोठा पडदा लावलाय आणि तिथं असं एक स्टँड आहे. ते स्टँड छोटा आहे, तिथं असं थांबून घेतात. त्यांनी बी काय सांगितलं नाही मला, असं असं आहे. त्यांनी त्यावेळेस मला एक कॉलर माईक दिलं होतं. कॉलर माईक. आता ह्यांना कोण सांगितलं की मला कोणीतरी कमेंट केलं होतं. हॅलो, लक्षात घ्या, तुमच्या जीवनातील जी गरज प्रभूमध्ये आहे देण्यासाठी लोक प्रभू करेल. फक्त तुमचं समर्पण कसं आहे ते बघितलं पाहिजे. आणि एक माझ्याकडे कॉलर माईक आला, वायरलेस माईक, लांब वायर राहायची. ते माईक मी तुम्हाला सांगतो 2.5 वर्ष वापर केला मी त्याचा. आणि त्याच्यावरती इतके प्रचार केले मी, इतके वेगवेगळे प्रचार केले, इतके सुंदर प्रचार केले. बरेचशे लोकांना आवाज व्यवस्थित जात होता. मला सांगायचे काय माहित आहे का? तुमच्या जीवनातली गरज जर तुम्ही प्रभूचं कार्य करत असाल ना, तर परमेश्वर रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला तुमच्यासाठी उभा करा. तुम्हाला देण्यासाठी. तुम्ही घेणारे असू नका. हा काहीतरी म्हणत. हा काय म्हणलो? नितीनचं म्हणणं काय आहे? तुम्ही कसे असले पाहिजे? खरं आहे का? हा तुम्ही देणारे आहो का? पेपरांना सगळ्याच्या जमिनी घेऊन मोठं चर्च बनवून. बरोबर आहे का? आता सगळं असं काय देणारे बनले पाहिजे ना, बनले पाहिजे. द्या 7-12 माझ्या नावावर. क्या बोलते? अरे तुमचं काय सांगा, तुमचं काय द्या, कुछ भी नाही. ती पोरग आलं होतं वाढदिवस करणार आहे, ती कुठे गेली पोरग? ती पोरग कशी कोट बीट घालून नाही, कोणात बाली आहे. मी म्हणलं मला काय नको, हमको ये बाली दे दो ठाकूर. बाली होती तिचं, सोनं होत. सोनं महाग झालं, आपण महाग. या बरोबर आहे काय म्हणणं आहे?
लक्षात घ्या की परमेश्वराला तुमची गरज माहिती आहे. आमच्या गरजेसाठी परमेश्वराला मानण्याची गरज नाही, पण परमेश्वराला हे म्हणायचे की प्रभू माझी गरज तुझ्यामध्ये तू पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आता ह्या एलिशाची गोष्ट काय माहितीये का? एलिशा कोण होता माहितीये का? साधा सुद्धा माणूस नव्हता. एलिशा त्यावेळेसचा सर्वात मोठा श्रीमंत होता. काय होतं माहितीये का? तिथं असं लिहिलंय की तो 12 बैल जोडी जी होते, 12 बैल जोडी. बघा, 1 एकर किंवा 2 एकर शेत नांगरायला 2 बैल काफी असतात, बरोबर आहे का? 12 बैल जोडी आहे त्याच्याकडे, आणि त्या 12व्या बैल जोडीवर तो एलिशा थांबलाय आणि काय करतोय? शेत नांगरतो. विचार करा त्याच्याकडे जमीन किती असेल. चंदन, तुम्ही विचार करा. असं इतिहासाचे लोक असं म्हणतात कमीत कमी 1000 एकर जमीन होती तिच्याकडे. 1000 एकर. त्या 1000 एकर वरती तो नांगरतोय, आणि हा एलिया जो आहे एकदम साधा माणूस त्याच्याकडे यायलाय. पहिल्यांदा एलियानं काय विचार केला असेल माहितीये का? अरे एवढा करोडपती माणूस आहे. एलियाला एक माहिती होती, मला ज्या परमेश्वरानं सांगितले ना ते परमेश्वर काहीतरी करणार ह्याच्या जीवनात. आपण काय म्हणतो माहिती का? श्रीमंत लोक देवाच्या सेवेला येत नाहीत, श्रीमंत लोक देवाच्या राज्याला येत नाहीत. हळूच एक गोष्ट सांगतो, आपण सगळ्यात जास्त श्रीमंत आहोत. असं द्यायचं बोललं की खुशी होतो. असं तुम्ही असं द्यायचं म्हणलं किती विचार. त्या अहमदनगर मध्ये एक चर्च आहे, तिथं काय झालं माहितीये का? ते पास्टर साहेब मला प्रचार देण्याच्या अगोदर त्यांनी स्तोत्र स्तुती म्हणून शिकवायले, पण ती शिकवत असं डोळे बंद करायला, डोळे बंद करून देवाची स्तुती आहे, आणि बा खाल्ले बी डोळे बंद केले. पण काय आपल्याला कळणार? म्हणजे प्रचारक बी डोळे बंद केलाय, बसलेले बी डोळे बंद केलेत. मला राहिलंच नाही, मी ते गाणं म्हणणार. अरे काय प्रकार? पाळक साहेब डोळे झाकून प्रचार. म्हणजे खरं सांगू म्हणलं, खरंच सांगा. म्हणजे पाळक साहेबाला विश्वासी लोकांना बघू वाट नाही. हा, बघू वाट नाही, त्यांचे चेहरे बघू वाट नाही. राज की बात आहे. मी म्हणून आलं का लक्षात? पाळक साहेबाला विश्वासी लोकांचे चेहरे बघण्याची इच्छा नाही. ठीक आहे बाबा, काय तर म्हणले असतील, पोट आमच्या पाळकाचं लय वाढले, असं काय तर म्हणले. पण ठीक आहे म्हणजे विश्वासी लोक का डोळे बंद केले? त्यांना हसन तुमच्यासारखं. म्हणजे विश्वासू लोकांना पाळकाला बघू वाटलं. म्हणजे कसं माहित आहे का? गोलमाल आहे भाई, सब गोलमाल आहे. हॅलो, ऐका का? एलिया पहिला म्हणला असेल एवढा करोडपती माणूस, आणि ही माझ्या नंतर भविष्यवक्ता होणार, ही कसं शक्य आहे देवा, कसा शक्य आहे, असा तो विचार केला असेल. एक गोष्ट महत्वाची झाली. वाच माहिती 19. हा, 19 वाचा. तो तेथून निघाला, हा. तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलिका भेटला. तो बैलांची 12 जोते चालून. किती बैल जोडे? आता तुम्ही शेतातले आहो, शेतात काम करणारे आहो, माझ्याकडे शेत नाही, मी शहरामध्ये आहो, ज्यांना कुला द्यायचं ते मला द्या. तिथं आपण मोठं लट काय करू माहितीये का? चर्च बनवू. मला दान करा चर्च, मला तुम्ही काय करा? शेत दान करा. नाहीतर मी मुळशी पॅटर्न बनवली सगळ्याच्या जमिनी. काय म्हणणं आहे तुमचं? नाही का? तुम्ही त्याची मालक. हा, माझ्याकडे जमीन आले की डेव्हिड सरच्या नावानं 50 एकर. नितीन तुमच्या 10 आणि 10 एकर किरण आणि अविनाशच्या नावानं, आणि 10 एकर कुणाच्या माहित आहे का? आशिषच्या नावानं. आशिष करू का नाही हो? आशिष करू का नाही माहित आहे ना तुम्हाला? श्रीनिवास भाऊचे पोरग, त्याच्या नावानं 10. सगळ्यांच्याकडे 100 गेली, तुमच्याकडे काय राहिलं? आपल्याकडे मोठं धन स्वर्गात आहे. हालेलुया, हालेलुया. आता बघा, एवढी जमीन असलेला 12 बैलजोडी नांगरणारा एलिशा 12व्या बैलजोडीवर थांबून नांगरत आहे. आता बघा काय झालंय. तो बैलांची 12 जोते चालून शेत नांगरीत असे, आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्यावर टाकला. काय केलं? कांबळी ताई ती आणा.
तुमची वडणी फेकापट म्हणे. वापस देतो, माझ्या बायकोला देणार नाही, घाबरू नका. जो भी कहेंगे सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. आण हो नितीन इकडे या. चांगलं वाटायला. माझ्या लग्नात मला जर एक बिदर मध्ये प्रचाराला गेलो होतो, तिथं बिदर मध्ये एक पद्धत आहे, मोठी शाल घालते. शाल घालताना एका पाळकाने इतका मोठा हार आणला, तो हार मला इथं बसला, गळ्यात घातलं की इथंच आला. मी एवढं खुश झालो, त्याला गळ्यात म्हणलं बाबा माझ्या लग्नात असा हार. एवढा हार होता हो. माझ्या लग्नात भेटलं. लग्नात तर भांडे बी नाही, गिलास बी नाही. हा बाळा वाच घे, वाच मग. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला सगळा त्याग हा थांबा जरा. थोडक्यात मी एलिया म्हणा की. तुम्हाला बघून वाटायला काय लिशासारखं काहीतरी म्हणा की नितीन तुम्ही काहीतरी असं काहीतरी हाला काहीतरी असं व्हा. हा असं मी कशी थांबलेत माहितीये का ती कोर्ट कचेरीत. मी जी काय बोलन ते खरं बोलन, खरं काय बोलणार नाही. एलियाकडे एक झगा होता. आता मी कधी नंतर सांगितले एलियाचा झगा म्हणजे काय, ती नंतर कधीतरी सांगेल. झगा म्हणजे ती तसला झगा नाही बरं, ती बायका पूर्वा घालते. आजकाल ती कसलं निघालंय ते बॉस घालायची. 5 तारखेला एक लग्नाला गेलो, तिथे पुरीला कसं असला गाऊन होता, ती पाठीमागे एकजण पकडायला राहते तो, पण ती पाठीमागे धरायला. विचार करू पोरवाला असला असतं तर किती बरं झालं असतं. पोरवा मुलांना काय नाही, ती पोर घरपडत गेला असत. आता एलियाकडे एक विशिष्ट झगा होता. या झग्याचा अर्थ काय माहित आहे का? परमेश्वराचा अभिषेक, परमेश्वराकडूनची जबाबदारी. या झग्यामध्ये काही नव्हतं, त्या वस्त्रामध्ये काही नव्हतं, पण त्या वस्त्रामध्ये होता तो अभिषेक. कारण तुम्हाला माहित आहे ती 12 वर्षाची रक्तस्रावाची स्त्री, जिला 12 वर्षापासून रक्तस्राव होत होता, तिने काय केलं? 12 वर्षाची स्त्री होती, तिच्या जाऊन त्यावेळेस विशिष्ट प्रकारचा एवढं